आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातून 22व्या क्रमांकाने राज्यामध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झाली ते हरीशजी सूळ साहेब आपल्या आज कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल आपण प्रथमतः त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया। या ठिकाणी मी आपल्या संस्थेच्या अध्यक्षा ट्रिक्सच्या राणीताई यांना विनंती करतो की त्यांनी आणि म्हणजे हरीशजी सूळ यांचा या ठिकाणी उचित असा सत्कार करावा। त्याच्यामध्ये आपण फुले पगडी, संविधानाची प्रत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा देऊन साहेबांचा या ठिकाणी सत्कार करत आहोत आणि साहेबांनी तो स्वीकारावा अशी मी साहेबांना विनंती करतो। करणारे विद्या प्रतिष्ठान इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय पांढरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। प्रथमतः सर्वांना नमस्कार। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब जाधव, EYSP कर्जत, तसेच नुकत्याच 2019 साली झालेल्या MPC परीक्षेमध्ये उपजिल्हाधिकारीची पोस्ट अटेंड करणारे किंवा त्यांना मिळाली ते हरीशजी सूळ आणि नगर परिषदेच्या नगरसेविका चौधरी मॅडम यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो। तसेच आपल्या या ट्रिक्स अकॅडमीचे अध्यक्ष बिनावडे मॅडम आणि बिनावडे सर यांचंही अभिनंदन करतो। इथे बोलण्याचा एकच उद्देश आहे की मी ही अकॅडमी का जॉईन केली। ॲक्च्युली मी काही MPC कशी करावी किंवा त्याचं गायडन्स करायसाठी आपल्याला सूळ साहेब आहेत, ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील, परंतु मला ही अकॅडमी का आवडली आणि मी ही अकॅडमी का जॉईन केली किंवा तुम्हाला त्याचे काय फायदे होतील किंवा या अकॅडमीचा काय उद्देश असेल याबद्दल मी बोलेन। सध्या मी विद्या प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बारामती इथे लेक्चरशिप करतो असिस्टंट प्रोफेसर म्हणून। मी तिथे कम्युनिकेशन स्किल्स इंग्लिश हा सब्जेक्ट शिकवतो। तत्पूर्वी मी कोल्हापूरमध्ये संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर इथे मी कार्यरत होतो आणि तिथे मी अभ्यासही करत होतो। ॲक्च्युली मी MA, B.Ed, SET, MPhil आणि नाव आता PhD सुद्धा करतोय। हे सगळं झाल्यानंतर सुद्धा आपल्याला जॉबची सिक्युरिटी मिळत नाही। म्हणजे सेट झाला, MPhil झाला, PhD झाला आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथे नेहमीच पैशाची मागणी होत असते आणि ते पैसे थोडे नसतात, 15, 20, 30 लाख हे असे त्यांचे रेट असतात। मग तिकडे तर आपल्याला काही जॉब मिळेल याची मला शाश्वती वाटली नाही। मग मी म्हटलं आपल्याला चांगला जॉब करायचा असेल किंवा खूप चांगलं नाव कमवायचं असेल तर सुरक्षित उपाय म्हणजे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग। म्हणून मी 2019 सालापासून याचं प्रिपरेशन करायला लागलो। तत्पूर्वी मी MPhil सबमिट केलं तर अवॉर्ड झालं, तर PhD चालू होती, पण नंतर म्हटलं की हे MPhil PhD तर होईलच, मात्र आपल्याला काहीतरी उपजीविकेचं पण साधन पाहिजे। जॉब तसा चालूच होता पण सेट होण्यासाठी काहीतरी करायला हवं। मग मी 2019 साली मी स्टडीसाठी सुरुवात केली। 2019ला 18 फेब्रुवारी 2019ला ती पहिली प्री झाली। त्याच्यात काही माझा तेवढा परफॉर्मन्स नव्हता, पण त्या 2019मध्ये जे डेप्युटी कलेक्टर म्हणून निवडून आले ते आजचे प्रमुख पाहुणे हरीशजी सूळ आहेत, तर मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। त्यानंतर मी कोल्हापूरमधून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मला घरी यावं लागलं, कॉलेजेस बंद होते
आणि त्यानंतर आपल्या बारामती कॉलेजची ॲड आली. मी तिथे इंटरव्ह्यू दिला, तिथं माझं सिलेक्शन झालं. बारामतीत आल्यानंतर म्हटलं सिलेक्शन झालं, घराजवळ आलं, पण म्हटलं अभ्यास काही सोडायला नको. MPSCचा अभ्यास काय आपण कुठेही करू शकत नाही, त्यासाठी एक चांगलं स्थळ पाहिजे, त्यासाठी एक चांगली जागा पाहिजे, याचा माझा शोध चालूच होता. आणि त्याच विचारात मी माझे मित्र अजय रूपनवरके, जे सध्या या लायब्ररीचे सभासद आहेत, त्यांना मी भेटलो. आणि मग त्यांनी मला सांगितलं की ती खूप चांगली अभ्यासिका की जी माझ्या कॉलेजपासून जवळ आहे, ती इथेच आहे. मग त्यांनी मला स्ट्रिक्स अकॅडमीचा मार्ग सुचवला. मी सरांशी बोललो. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ती मी जिथं काम करतो तिथून जवळ आहे म्हणून मी हे अभ्यासिका जॉईन करायचं, की पुढे काही अंतराव आहेत ती जॉईन करायचं हा प्रश्न असतो. परंतु ती जवळ आहे का लांब आहे यापेक्षा त्या लायब्ररीमध्ये तुम्हाला किती फॅसिलिटी चांगल्या मिळतात किंवा तुम्ही तिथे किती कम्फर्ट झोनमध्ये अभ्यास करू शकता, हे करू शकता, हे महत्त्वाचं असतं. आणि मी इथे पाहिल्यानंतर मी सरांशी इंटरॅक्शन केलं आणि आय फाउंड हिम अ व्हेरी स्ट्रिक्ट पर्सन, डिसिप्लिन एवढं त्यांच्याकडे होता, स्ट्रिक्टनेस होता. त्यानंतर लायब्ररीची मी पाहिलं तर त्यांचं नीटनेस, क्लिनलीनेस, वॉशरूम्स हे सगळं एकदम A1 क्लास 1 टाईप, आय मीन टू से ॲरिस्टोक्रॅटिक्स होतं. म्हणजे जे आपण पुण्यामध्ये जाऊन चांगल्या अभ्यासिकेमध्ये जाण्यास स्वप्न पाहतो, तिथे पैसे देऊन तिथं अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याहीपेक्षा चांगली अकॅडमी ही बारामतीतच अवेलेबल आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारताना सरांना मी काही उद्देश विचारला नाही, पण त्यांच्या बोलण्यातून असं आलं की 3 डिसेंबर 2018 म्हणजे आजपासून 2 वर्षापूर्वी त्यांनी ही जी अकॅडमी चालू केली, त्याचा मूळ उद्देश होता की ग्रामीण भागातील जे तरुणी आहेत की ज्यांना पुण्याला किंवा इतर ठिकाणी जाऊन अभ्यास करणं, पुणे, मुंबई या ठिकाणी जाऊन अभ्यास करणं परवडत नाही, तर त्यांच्यासाठी चांगली अकॅडमी किंवा त्याच धर्तीचं हे ते ॲटमॉस्फिअर दिलं तर किती चांगलं होईल. आणि त्यांच्या या विचारातून त्यांनी ही अभ्यासिका स्थापन केली. म्हणजे ते असतानाच टीचर आहेत, मग टीचरांचं ते तर राष्ट्रीय कर्तव्य करतात की पिढी घडवण्याचं, परंतु सामाजिक कर्तव्यसुद्धा याच्यातून करतायत. म्हणजे रिजनेबल फी 500 रुपये. 500 रुपये फीमध्ये तुम्हाला वायफाय, त्यानंतर A1 म्हणजे फॅसिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, बसायला चांगल्या चेअर आणि व्हेंटिलेशन, एवढ्या सगळ्या फॅसिलिटी आहेत. म्हणजे हे एक खरंच एकदम आदर्श अभ्यासिका आहे. आणि अशीच ही अभ्यासिका पुढे त्यांनी चालूच आहे. आणि इथून पुढे आपण आज हरीसूळ आले आहेत, तर उद्या आपल्यापैकीच कोणतरी डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार इथे बसतील याची मला इच्छा आहे. आणि मी इथे त्यांच्या पुढील वाटचालीस आय मीन टू से की त्यांना हे देतो, शुभेच्छा देतो. आणि सुळसाहेबांना पुढच्या त्यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. MPSC करणाऱ्या मुलांनी एक लक्षात ठेवा की तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना, म्हणजे MPSCच नाही कुठलंही राहू द्या, संघर्ष केल्याशिवाय काय भेटत नाही. क्षणिक सुख जे असतं ते लगेच निघून जातं, परंतु संघर्ष करून जे आपण मिळवतो त्याचा आनंद वेगळा असतो. त्याचं चांगल्या पद्धतीने ते पिढ्यानपिढ्या ते आपलं काम राहत असतं. याच्यामध्ये फक्त तुम्ही अभ्यास करत असताना आत्मविश्वास योग्य पद्धतीने तुमचा कधी हे करून देऊ नका, डळमळून देऊ नका. तुमचे पेशन्स एक याच्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात, हे एक व्यवस्थित ठेवले पाहिजेत आणि तुमचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं पाहिजे. सर त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहेत. या ठिकाणी मी पुनश्च एकदा या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे, उपस्थित सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय हरीशजी साहेबांना विनंती करतो की साहेब आपण आपल्या या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपलं अनमोल मार्गदर्शन या ठिकाणी करावं. धन्यवाद. माननीय व्यासपीठ, रुईगाव गावचे ग्रामस्थ, विद्यार्थिनी, सगळ्यात पहिल्यांदा तर मी ट्रिक्स अभ्यासिकेचे बिनवडे सर मॅडम यांचा आभार यासाठी मानतो की मी भरपूर कार्यक्रम केले, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढा शिस्तबद्ध आणि व्यवस्थित कार्यक्रम मला पहिल्यांदा वाटला. त्यानंतर ना आता पुण्यात मी इतके दिवस काढलेत, एवढ्या लायब्ररी बदललेत, साधारण 4-5 लायब्ररी तरी माझ्या झाल्या असतील आणि बऱ्याच लायब्ररी बघितल्या. पण ह्या लायब्ररीत मला एवढं व्यवस्थित वाटलं, म्हणजे सिटिंग अरेंजमेंटपासून, फ्रेश वातावरणापासून, पाण्याची सोय, ते वॉशरूम्स सगळं एवढं मस्त आहे. म्हणजे मी सरांना मागं पण आल्यावर बोललो होतो की पुण्यातल्या लायब्ररीच्या तोडीस तोड अशी लायब्ररी केली सरांनी.
मला माहित आहे तुम्ही माझा प्रवास तुम्हाला ऐकायचा असेल, स्पेशली विद्यार्थी जे बसलेत ते. सुरुवातीला आपण 2 टप्प्यात मी बोलतो. पहिल्यांदा माझा प्रवास सांगतो मी कसं कसं माझी जर्नी होती. त्यानंतर मी MPSC रिलेटेड तुमचे प्रश्न परीक्षेशी संबंधित. पहिली ते माझं नाव हरीश सूळ. माझी आत्ताच्या राज्यसेवेमध्ये उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. राज्यात मी 22वा आलो. माझं गाव इथं नदीच्या पलीकडं माळशिरस तालुक्यात मोरोची म्हणून आहे. वडील शिक्षक प्लस शेतकरी आणि एक सर्वसाधारण कुटुंब, म्हणजे ठीकठाक सगळं व्यवस्थित चाललं असं नाही, किंवा जास्तीत जास्त अधिकारी असं पण काय नाही. म्हणजे मी मला आठवतं एखाद्या तलाट्याला पण भेटलेलं मला स्पष्ट आठवत नाही. पहिली ते 10वी करेपर्यंत माझ्या डोक्यात काय असं नव्हतं. मग पहिली ते 10वी अशी गावातच झाली, जिल्हा परिषदला झाली. त्यानंतर हायस्कूल तिथं शिक्षण झालं. मग ते करत असताना त्यावेळी इंजिनिअरिंगचं जास्त वातावरण होतं, मेडिकलचं होतं. मग घरच्यांना वाटायचं डॉक्टर व्हावं. माझ्या काय डोक्यात तसं नव्हतं. मग माझ्या डोक्यात एवढंच होतं की 11-12वी करायची, 12वी तर TCला इथंच VPला इंजिनिअरिंग करायचं आणि कॅज्युअल जॉब आणि घरनं येऊन जावं. ह्याच्या पलीकडे काय डोक्यात विचार नव्हता. घरी इथनं जवळ 30 किलोमीटरवर, त्यामुळे एवढंच. मग असं करत करत 10वी झाली. 10वीपर्यंत करिअरचा ग्राफ चांगला होता, नंबर वगैरे यायचा चांगला. पण ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय असतात हे काही जास्त माहीत नव्हतं. एक तर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल अशा 2च गोष्टी माहीत. वडील शिक्षक होते, वडिलांकडे त्यांचे एक मित्र आले होते. 10वीचे मला वाटते 2-3 पेपर झाले होते, 3 पेपर राहिलेले. मग त्यांची चर्चा चालली की तुमचा मुलगा काय करतो, आता आमच्या पण मुलाला 11वीला टाकायचं आहे. मग लातूर पॅटर्नचं त्यावेळी बरीच क्रेज होती. मग त्यांचा मुलगा त्यांना ठेवला होता पुण्याला. मग मला पण पुण्याला राहतो का असं विचारलं. आता त्यावेळी काय कळतंय म्हणलं, राहतो काय अडचण. गेलो पुण्याला. एक IIT म्हणून असते, ते आता जास्त माहीत झालं, त्यावेळी काय माहीत नव्हतं. एक चांगल्या पद्धतीचं इंजिनिअरिंग असतं, त्याच्या क्लासला मला ठेवलं तिथं. 11वीत तिकडं गेलो, क्लास वगैरे केले. ते क्लासचा आणि आपला काय मेळ खायना का, तर आपलं एक मराठीमधनं शिक्षण झालं होतं. त्यानंतर तिथं गेल्यावर ड्रास्टिक इंग्लिश, आणि इंग्लिश पण म्हणजे आपली इव्हन हितनं सुरुवात की ॲडिशन म्हणजे बेरीज आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी, हितनं पुढं आपला चालू प्रवास. आणि ते एकदम फ्लुएंट इंग्लिशमधले इंग्लिश मिडियमचे मुलं वगैरे होते. शिक्षण पण तसंच. क्लासमध्ये काय माझं तितकं जमलं नाही. क्लास पण थोड्याफार पद्धतीनं फ्रॉडच निघाला. काय होतं, आपण ग्रामीण भागात आलेलो असतो, कुणाला तरी विचारतो कुठला क्लास लावू काय, तिथं जाऊन क्लास लावतो. क्लासचं गणित फसतं, तिथं बऱ्याच वेळा फ्रॉडच असतात. क्लास फसला, मग तिथं कॉन्फिडन्स माझा निम्मा डाऊन झाला. आता ग्रामीण भागातल्या मुलांचं काय असतं, काय असू नसो कॉन्फिडन्स लय जोरात असतो. कॉन्फिडन्स फुल होता, मी तिथं गेलो. पण हे क्लासमुळं निम्मा कॉन्फिडन्स माझा डाऊन झाला होता. मग आता काय करायचं, 11-12वी प्लेन CET केली. तिथं CETला एक बरेपैकी मार्क पडले. DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. मग इंजिनिअरिंग अशी 4 वर्ष गेली. ते करत असताना घरचे म्हणायचे MPSC वगैरे कर. पण त्यावेळी असंच टाईमपासमध्ये 4 वर्ष गेले. 4 वर्ष झाल्यावर मग त्यावेळी इंजिनिअरिंगच्या आत्ता जी परिस्थिती झाली ती परिस्थिती नव्हती. म्हणजे प्लेसमेंट वगैरे चांगल्या होत होत्या. तरी पण मला वाटलं होतं एक चांगलं पॅकेज भेटेल. माझी योगायोगाने प्लेसमेंट झाली चांगल्या कंपनीमध्ये. पण तिथं लक्षात, मी जॉब पण जॉईन केला. तिथं लक्षात आलं की एक फारच रिस्ट्रिक्टेड लाईफ आहे. म्हणजे तेच सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं, आपला पगार घ्यायचा आणि संपला विषय. 3-5 माणसं. समाजाला आपला काही फायदा नाही. माणसात उठा बसायचं नाही, काय नाही. रविवार फक्त मिळणार, शनिवार रविवार निवांत. ते मला कुठंतरी रुटीन लाईफ बोरिंग वाटायला लागलं. मग मी घरी बोलून दाखवलं की मला काही जॉब करायचा नाही म्हणून. आणि घरच्यांचं एवढं होतं की पहिल्यापासून तुला काय करायचं ते कर, तुझं आयुष्य आहे, तू निर्णय घे. मी जॉब सोडला. मग जॉब ह्या हिशोबावर सोडला होता की आपल्याला बिझनेस करायचा आहे. आता कुठला बिझनेस करायचा हे पण माहीत नाही. पण पहिल्यापासून असं रिस्क घ्यायची प्रचंड स्वभाव होता. म्हणलं बघू काहीतरी करू. आता सरांनी सांगितलं इथं मुलं उद्योजक वगैरे आहेत, चांगली गोष्ट आहे. माझं पण तोच पहिल्यांदा दृष्टिकोन होता की आपण काहीतरी बिझनेस केला पाहिजे. मग बिझनेसच्या निमित्तानं आता बारामतीतले काही मित्र होते, ते पुण्यात यायचे. आम्ही मग फिरायला जायचो, इंडस्ट्री बघायला, भोसरी. मग काही पाहुण्यांचे होते, काही मित्रांच्या ओळखीचे हे ते. तिथं गेलं की ते पहिल्यांदा म्हणायचे, पाहुणं तुम्ही काही करू नका, काही तोट्यात आहे. जाईल तिथं हेच म्हणलं, तोट्यात आहे तर तुम्ही का करताय. मग त्यातनं सांगायचं एवढं आहे की आता ज्यांचे बिझनेस आहे त्यांना माहीत असेल, खरी बिझनेसमध्ये माहिती कोणी कोणाला देत नसतं. फिरलो. मग एक दिवस असंच वर्कशॉप बघायला गेलतो.
मग मित्राच्या घरी गेलो. मग ते जे होते त्यांच्या घरातले तहसीलदार होते, आता ठाण्याला आहेत ते. त्यांचे वडील होते घरी. मग वडील तिथं म्हणले की तुम्ही म्हणले बिझनेस तर ठीक आहे, पण तुम्ही म्हणले इंजिनिअरिंग झालं म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला बुद्धिमत्ता असेल असं त्यांनीच ग्राह्य धरलं. म्हणले तुम्ही MPSC का करत नाही, MPSC UPSC करा. त्यांनी भारी सांगितलं महत्त्व, समाजासाठी तुम्ही कसं काम करू शकताय, तुमच्या जीवनात काय बदल येते. मग म्हणलं करायला काय हरकत आहे. परत एक दिवस घरी फोन केला. घरी फोन करून म्हणलं मला MPSC करायची. यार म्हणलं तुझं चाललंय काय, एकदा म्हणतोय बिझनेस करायचा, जॉब सोडलाय ते सोडलाय, आता म्हणतोय MPSC करायची. बरं ठीक आहे म्हणले, पण विचार करून निर्णय घे. मग आता त्यावेळी पण MPSC का काही क्लिअर नव्हतं. मग तिथनं पुढं ह्याचा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू झाला. मग क्लास शोधत आलो. पहिल्यांदा ज्ञानप्रबोधिनीला गेलो. ज्ञानप्रबोधिनीला गेल्यावर तिथले ॲडमिशन संपले होते. त्यानंतर प्रवीण चव्हाण सरांकडे गेलो, तिथे ॲडमिशन केलं. ते पण केलं UPSC म्हणलं आता करायचंच तर मोठ्यालाच हात घालू, UPSC करू. वर्षभर त्यात गेलं, त्याचा काही मेळ लागेना. इंग्लिश वाचतोय, इंग्लिशचं माझं काय जास्त सुरुवातीला जमायचं नाही. मग आणि व्हायचं असं, तिथं त्या क्लासला मुलं कुठली जायची ज्यांनी ऑलरेडी 2-3 मेन्स दिलेत, ज्यांना परीक्षेचा अनुभव आहे. आणि आम्ही फ्रेश असताना गेलेलो. सरांचं एवढं नॉलेज काय आम्हाला झेपायचं नाही. पण तिथं एक 2-3 बाबी क्लिअर झाल्या. मला इंटरव्ह्यूमध्ये कसं बोललं पाहिजे, माणसाची विचारसरणी काय पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनला कायद्याला धरून कसं बोलायचं, एक स्टेज डेअरिंग, त्यानंतर एक निबंध लेखन, अशा गोष्टींची माझी भरपूर प्रॅक्टिस झाली तिथं. वर्ष त्यात गेलं. मला आठवते 2014ला MPSCची मोठी जाहिरात आली. त्यावेळी अशीच उपजिल्हाधिकारीची, तहसीलदारची पदं जास्त होती. म्हणलं काय नाही झालं तर आपण नायब तहसीलदार तर 100% होणार. परत MPSC करायला चालू केलं. थोड्या वेळ UPSCला होल्ड दिला. मग आता काही महिना-दीड महिन्यात किती अभ्यास होणार आहे. MPSCची फ्री उडली 1-7-8 मार्कावरनं. परत कॉन्फिडन्स डाऊन झाला. परत महिनाभर काहीच केलं नाही. परत एक जण लायब्ररीमध्ये भेटला. म्हणला अरे तू म्हणला इंजिनिअरिंग झालं, मॅथ बीथ चांगलं असेल, गणित चांगलं असेल, म्हणला स्टाफ सिलेक्शन का करत नाही. स्टाफ सिलेक्शनमध्ये म्हणलं लगेच तुला पोस्ट मिळेल. आणि होतं काय, घरच्यांना माहीत नसतं नेमकं ह्या परीक्षेला किती दिवस लागतात काय. त्यांचा पण दोष नसतो का, तर अधिकारी जवळनं बघितलेले नसते, शेजारचं पाहुणं रावलं, गावातलं आजूबाजूचं कुणी अधिकारी झालेलं नसतं. त्यामुळे ह्याला किती दिवस लागते, फॉर्मॅट काय असतो. आता बऱ्याचशा गोष्टी मला तिथं गेल्यावर कळलं की DYSPला हाईट लागते, नाहीतर मी DYSP पहिले टाकणार होतो. माझी थोडीशी हाईट कमी पडायची, म्हणलं रिस्क नको घ्यायला. झालं तो परत स्टाफ सिलेक्शन करायला घेतलं. त्यातनं एक्साईज इन्स्पेक्टर सेंट्रलची, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर अशी पदं असतात. मग त्याचा अभ्यास चालू केला. त्याचं प्री मेन्स चालू झालं. त्याच्यात एवढं रेंगाळलं. त्यात 2 वर्ष गेली. फायनल पोस्ट काय मिळाली नाही. आता हे करत झालं होतं 2016. मग आता हा 3 वर्षाचा पिरियड स्पर्धा परीक्षेत. पहिला 2 वर्षाचा फार महत्त्वाचा असतो. एनर्जी भरपूर असते, आपली लायब्ररीत बसायची कॅपॅसिटी भरपूर असते, जास्त मित्र झालेले नसते, त्यामुळे टाइमपास होत नाही, चहाला जास्त वेळ जात नाही. अभ्यास करणाऱ्यांना माहीत असतील या गोष्टी. मग पण माझे 3 वर्ष हे ठरवण्यात गेले की आपल्याला करायचं काय. मग 3 वर्षांनी MPSC करायचं ठरवलं. का तर काय झालं, एक पूर्व परीक्षा दिली होती 15ची आणि CSAT माझं चांगलं होतं, त्याच्यावर पूर्व निघली, मेन्स दिली. एक 20 मार्कावर माझा इंटरव्ह्यू राहिला, इंटरव्ह्यूचा कॉल. म्हणलं हे केलं तर जमण्यासारखं आहे, काहीतरी नक्की होईल. आतापर्यंत काय फिक्स नव्हतं नेमकं करायचं काय. म्हणलं आता MPSC वर स्टेबल होऊ. त्यामध्ये मधल्या काळात काय व्हायचं, बिझनेसची खुमखुमी काय जायची नाही. बारामतीतले काही जण यायचे तिथं, अरे ही स्कीम भारी आली, हा प्रोजेक्ट भारी आहे, एवढे पैसे टाकले की तेवढे होते, असं तसं, हे नवीन प्रोडक्ट आले, असं तसं, ह्या कारखाने आपल्या ओळखीत, आपलं प्रोडक्ट तिथं जाईल. अहमदाबादपर्यंत फिरून आलो, सगळं केलं. त्यात आणि 1 वर्ष गेलं. म्हणजे अभ्यासावर ह्या गोष्टी चालू होत्या. अभ्यास चालू असायचं, पण खेळांमुळे व्हायचं काय की अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन लागायचं नाही. मग 16ची पहिल्यांदा मेन्स मी अभ्यास करून व्यवस्थित दिली. त्यावेळी मला मग इंटरव्ह्यूचा कॉल आला. इंटरव्ह्यू दिला, एक 10 मार्कांवर पोस्ट हुकली. त्यावेळी नायब तहसीलदार झालो असतो. त्यावेळी कळलं की आपण पास होणार आहे. म्हणलं मग घरच्यांना पण बरं वाटलं की निदान इंटरव्ह्यूपर्यंत तरी गेलाय, ठीक आहे. 17ला परत 2017ला चांगल्या जागा आल्या CO च्या. म्हणलं ह्यावेळी CO तर होतो, जे एकदम हवेत राहिलो. अभ्यासाचा पॅटर्न तोच ठेवला, काही बदल केला नाही. आणि ह्यावेळी असं झालं कॉम्पिटिशन जास्त होती, रिझल्टच ओढला मेन्सचा, इंटरव्ह्यूचा कॉल नाही, काय नाही. तिथनं पुढं परत 2018ला काय केलं जरा 17ला ज्यावेळी इंटरव्ह्यूचा कॉल उडला त्यावेळी मला आठवतं घरच्यांचा कॉल आला होता, पप्पांचा कॉल आला.
वडील म्हणले अरे इंटरव्ह्यूला तरी निदान गेलं पाहिजे, इंटरव्ह्यूला आपण जात नाही म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड चालू आहे, म्हणजे काय लागतील ते पैसे घे, क्लास लाव, काय बी कर, पण पास व्हावं लागतंय. सिरियसली त्या दिवशी विचार केला, म्हणलं व्यवस्थितच करावं लागणार आहे. नेमकं व्हायचं असं की मी ज्यावेळी सिरियस व्हायचो त्यावेळी जाहिरातीला जागा कमी यायच्या. 2017ला 400-450 जागा होत्या, त्यावेळी अशी टाइमपासमध्ये ॲड गेली. 18ला सिरियस झालं तर जागा 127. बरं ठीक आहे म्हणलं, ताकद लावा, करायचं ठरवलं. व्यवस्थित क्लास वगैरे केला. एक फास्ट ट्रॅक बॅच होती, महिना 1.5 महिने, त्यात चांगली एक क्लिअरिटी येऊन गेली की कसं व्हायचं, माझा रिझल्ट उडायचा 10-15 मार्कावर, आणि 10 कट ऑफ पासून आणि 20 मार्क मिळवले की डायरेक्ट उपजिल्हाधिकारी नाहीतर DYSP होतं. गॅप फार कमी असतो. 2018ला चांगली तयारी केली, पण त्यावेळी कळलं की आपल्याकडे टाइम काय पुरत नाही, पण पुढच्या वर्षी आपण नक्की पास होऊ, ह्या वर्षी काय होत नाही. घरच्यांना पण क्लिअर सांगितलं की ह्या वर्षी काय होत नाही, म्हणलं आपलं अशा काही जास्त लावून ठेवू नका, झालं तर उपशिक्षण अधिकारी वगैरे होईल. आता ह्यामध्ये 2013 पासून 2018 पर्यंत म्हणजे 5 वर्ष गेली होती. आता हा माझा भाऊ आहे, तो मला कॉल करायचा आदनमधनं, शेती करतो आम्ही, दोघं वर्गात सोबतच होतो, चुलत भाऊ आहे. आदनमधनं कॉल करायचा, अरे कधी होतंय, PSI तरी घे की STI तरी काहीतरी घे म्हणायचा. अरे ती PSI कसं काय एवढ्या लवकर झालं, मग तू ही कुठली तरी पोस्ट घे म्हणायचं, आतले दिवस झाले. थांब म्हणलं, त्याला आपलं चांगलंच होणार आहे, अजून वर्षभर थांबावं लागतंय. ह्याचं आदनमधनं मला कॉल असायचा. मग त्यानंतर असं झालं की हे करता करता 5 वर्ष गेलेली. मला येऊन त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रम जे असतात, लग्न काय काय पाहून, जिथे आपल्याला ओळखीचे माणसं भेटतील असे कार्यक्रम, ते तुम्ही अक्षरशः जाणं टाळायचं. गेलं की मग काय पाहुणं काय करता, अभ्यास करतो, किती वर्ष करताय. आता माझ्यापेक्षा वाईट अवस्था घरच्यांची झाली होती, कारण घरच्यांना कार्यक्रम टाळता येत नाहीत. आपण पुण्याला असतो, पुण्याला आपल्याला पावलं भेटणारे आपले समदुःखी मित्र, तू पण पास नाही, मी पण पास नाही, मग विचारायचं कोणी कोणाला. मग घरी गावाकडं आलं, त्यातली त्यात जाणीवपूर्वक आम्ही काय करायचो, उन्हाळ्यात यायचो. उन्हाळ्यात आल्यावर कळायचं की 10चा किती आहे परिस्थितीची, म्हणजे आपल्या घरी काय चाललंय, रानात काय चाललंय, पाण्याची काय अवस्था आहे, आणि किती काय केलं. 10 एकर शेती असो नाही तर 20 एकर असो, शेतकऱ्याला पळ नाही हायचं, रात्रीचं दारी हे किती बघायचो, आणि त्यात ॲट द एंड ऑफ वर्षाच्या कडेला राहतंय किती हे पण लक्षात यायचं. त्यावेळी परत प्रबळ इच्छा व्हायची की अभ्यास नीटच केला पाहिजे, घरचे आपल्यासाठी एवढं अब्दून हे सगळं करतात. परत मग परत एकतर यायचो ना, घरी आलो तरी 2 दिवस राहायचो आणि लगेच माघारी. का तर घरी राहिलं की घरच्यांची चिडचिड व्हायची, ते आपल्याला लक्षात यायचं कशामुळे होती. मग 2019ची ॲड आली. 18ला माझा बऱ्यापैकी अभ्यास झाला होता. 2019ची जाहिरात आली. 19च्या जाहिरातीला मी राष्ट्रसेवा दल म्हणून तिथे एक लायब्ररी आहे, तिथं होतो. ती लायब्ररी अशी झाली होती की आम्हाला असं युनिव्हर्सिटी टाईप झालं होतं, म्हणजे 10-15 जणांचा ग्रुप होता, टाइमपास भरपूर व्हायचा, तिथंच कॅन्टीन होता, अभ्यास पण व्हायचा, पण एक कॉलेजच झालं होतं आमचं. त्यावेळी मित्र होते शिवानंद गोंडे म्हणून, उपशिक्षण अधिकारी होते त्यावेळी. ते म्हणले की मला तू ज्ञानदीप लायब्ररीला ये. मग मला लायब्ररीत सुटत नव्हती ती सेवा दलाची. ती कसं असतंय, आपल्याला एक वातावरण कम्फर्टेबल होऊन गेलेलं असतंय, मला काही लायब्ररी सोड वाटायचं नाही. पण एक म्हणलं की दरवर्षी जे केलंय ते जर ह्या वर्षी केलं तर रिझल्ट पण गेल्या वर्षी सारखाच येणार. ठरवलं की ह्या वर्षी हिथनं जावं लागते, आणि ठरवलं होतं की एवढाच अटेम्प्ट द्यायचा ह्या वर्षी, हिथनं पुढं डायरेक्ट शेती आणि काहीतरी साईड बाय साईड बिझनेस करायचा. वय वाढत चाललं होतं. बाजूच्या बरोबरच्या सगळ्यांची लग्न झाली होती, लग्न होऊन त्यांना पोरं झाली ना, आपलं काय चाललंय शिक्षण. मग हा वेगळा विषय आणखी. मग परत त्याचं एक वेगळं टेन्शन असायचं, परत पास नाही झाल्यावर आपल्याला पोरगी कोणी देईल का नाही हे वेगळं अजून टेन्शन. मग ह्या सगळ्या बाजूंचं टेन्शन घेऊन ते चालू होतं. 2019ला मग गोंडे सरांनी सांगितलं की तू लायब्ररीला ये. मग मी आमचा एक 4-5 जणांचा ग्रुप, चांगला ग्रुप झाला यावेळी. मी तिथं महाभाऊ आहे, तो प्रशांत, आणि आणखी एक मोहिते सर म्हणून होते, असे 3-4 चांगला ग्रुप झाला. लायब्ररीत मेन्सला बसलो. हां, त्या पूर्व परीक्षेची गंमत सांगायची राहील. 19च्या ॲडला जाहिराती जागा चांगल्या आल्या. 18चा मी इंटरव्ह्यू दिला होता. 7 एप्रिलला माझा वाढदिवस असतो, 7 एप्रिललाच 2018चा रिझल्ट लागला. रिझल्ट माझा उडला होता. दुःख बिक्क साजरं करत बसायचा विषय नाही. 10 मिनिटं बाजूला जाऊन बसलो, 10व्या मिनिटाला परत लायब्ररीत, परत कोळंबे काढलं आणि वाचायला सुरुवात. म्हणलं ठीक आहे, चला पुढच्या वर्षीच्या ॲडमध्ये म्हणलं चांगली मार्क पडायचे. असं ठरवलं की पूर्व परीक्षेला जेवढं लीड घ्यायचं की मी मेन्सला जाईल का नाही हा विषय डोक्यात नाही राहिला पाहिजे.
मग अभ्यास तर काय होतच चांगलं, त्याच्यावर स्ट्रॅटेजी काम केलं जरा काय करता येईल, कुठला आधी सोडवावं काय कसं. पूर्वपरीक्षा दिली, पेपरवरून आलो, मला माहिती होतं पेपर चांगला गेलाय. एक 250 मार्क आले त्यावेळी कट ऑफ 197 लागला होता. एक 50 मार्काचं लीड घेऊन टाकलं. म्हणलं ते आलं की पेपर फेकून दिला. म्हणलं त्याकडे परत बघायचं नाही पास होईल का नाही, सेकंड कीने मार्क किती कमी होतील काय. आता सेकंड की ही MPSC करणाऱ्यांना कळलं. परत बघितलंच नाही त्याच्याकडे. दुसऱ्या दिवशीपासून मेन्सचं नियोजन चालू केलं. महिनाभर गेला. मग प्रशांत, मी, गुंडे सर ह्यांच्या आमचा ग्रुप तयार झाला. टेस्ट सिरीज लावली चांगली, अभ्यास चालू केला. आता हे सगळे पोरं म्हणजे मला लायब्ररीत लय लवकर जाणं जमायचं नाही. माझा जनरल टाइम म्हणजे 10 9:30 वाजता मी लायब्ररीत जायचो. बाकीचे पोरं 7लाच येऊन बसायचे. मला गेल्या गेल्याच गिल्ट वाटायचं. ह्यांचा एक चहा झालेला असायचा तोपर्यंत 3 तास अभ्यास करून. म्हटलं आपण ह्यांना कॉम्पिटिशन करणार कशी. मी रात्री मग जास्तीत जास्त वेळ बसण्याचा प्रयत्न करायचो. त्यावेळी चांगला ग्रुप झाला. टेस्ट सिरीज लावली, व्यवस्थित प्लॅन केलं. मात्र एक ठरवलं की ह्यावेळी आपल्याला 4 महिने सापडले, मग 2 महिन्यात अभ्यास संपवायचा आणि राहिलेले 2 महिने निव्वळ रिव्हिजनला वापरायचे. पुस्तकं एका विषयाला 4 वापरतो, तो 2 ते डायरेक्ट एकावरच आणलं. तुम्हाला समजा सांगायचं तर इकॉनॉमिक्स वाचायचंय तर फक्त रंजन कोळंबेवरच आणून सोडलं. थोडंसं दुसऱ्या पुस्तकातला थोडासा भाग करायचा ठरवला, एवढं करायचं ठरवलं. ते झालं. त्यानंतर ना होतं कसं, एकतर आपले अटेम्प्ट वाढत चाललेले असतात. माझं त्यावेळी 5वी मेन्स होती राज्यसेवेची. मग सांगताना पण मला आज वाटायची की माझी 5वी मेन्स आहे का, तर 5वी मेन्स आहे, 3 इंटरव्ह्यू झाले तर पोस्ट कशी नाही अजून. मग दुसरे सिनियर पोरं होते मागं, ते म्हणायचे अरे क्लास 2 तरी व्हायला पाहिजे होतं गेल्या वर्षी, कसं काय म्हणले, कुठं कमी पडतंय नेमकं. मग काही मित्र होते त्यांच्याबरोबर बसून वर्कआउट केलं. म्हणलं आपलं चुकतंय कुठं काय ते गोष्टी बघितल्या पाहिजे. मग हे अभ्यास करत करत चालू होतं. गुंडे सर होते, परत 1-2 मित्र होते, त्यांच्याबरोबर बसून प्रश्नांचं कॅल्क्युलेशन केलं. मग असं लक्षात आलं की हे मटेरियल जरी कमी तेवढंच ठेवलं, इव्हन कमी केलं, चुका नुसत्या टाळल्या तरी पण एक 40 प्रश्न म्हणजे 52 मार्क वाढत होते. त्या दृष्टीनं वर्कआउट करायचं ठरवलं. गेल्या वेळी मला 387 मार्क होते आणि नेमके कॅल्क्युलेशन केल्याप्रमाणे ह्यावेळी मला 442 मार्क पडले. परीक्षेत एक केलं पण ह्यावेळी नियोजन करताना की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 महिन्यात तर सिलेबस मी डिक्लेअर केलाच. 2 महिने फक्त रिव्हिजन करायचं ठरवलं. परीक्षा महिन्यावर आली की असं वाचायचं की सगळंच राहिलंय वाचायचं, काहीच आठवण नाही. म्हणजे WTOची स्थापना कधी हितनंच कार्यक्रम चालू व्हायचा. म्हणजे हे लय अवघड होत चाललं. मग ह्यावेळी ठरवलं की नोट्स काढायच्या. नोट्स जेवढ्या काढता येईल, मायक्रो नोट्स तेवढ्या केल्या. टेस्ट सिरीजचे पेपर होते, त्याचं फायलिंग व्यवस्थित केलं. तरी पण काही गोष्टी होत्या ज्या करता आल्या नाहीत. मला वाटलं की आणखी इम्प्रूव्हमेंट करता आली असते. मग पेपरच्या आदल्या दिवशी काय वाचायचं, दुपारी काय वाचायचं, कारण की राज्यसेवेचा पेपर असतो 3 दिवस, सकाळ दुपार. म्हणजे एवढं टेन्शन असतं की त्या टेन्शन डिहायड्रेशन होऊन जातं फार माणसाचं. ते रिव्हिजन हे ते सगळं झालं. अभ्यास झाला, परीक्षा जवळ आली. त्यानंतर मग माझं सेंटर तिकडं पुण्याच्या बाहेरच आलं, म्हणजे मांजरी बुद्रुकला. तिकडे एक हॉटेलवर राहिलो, पेपर वगैरे दिले, सगळं व्यवस्थित नियोजन केलं होतं. दरवेळी व्हायचं काय की मी आजारी पडायचो पेपरमध्ये. ह्यावेळी ते केलं की म्हणलं आजारी नाही पडलं पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची. तरी तेवढं करून पण ते व्हायचं, ते झालंच. तर ठरवलं की आपल्याला करूया मरोची परिस्थिती आहे, पेपर व्यवस्थितच द्यावे लागणार आहे. पेपर व्यवस्थित देऊन आलो. चर्चा झाली, काय गेले कसे गेले. परत की आल्यानंतर मार्क चांगले आले होते. मार्क 442 होते. मला वाटलं त्यावेळी आपण DC इंटरव्ह्यू आणि रिटर्न मार्क चांगलं होतं. म्हटलं आपण उपजिल्हाधिकारी होऊ शकतो, काय अडचण. त्यानंतर मग इंटरव्ह्यूची तयारी चालू झाली. मधल्या काळामध्ये आता व्हायचं कसं, आता मला माहित होतं माझं बोलायचं स्किल चांगलं आहे, समोरच्याला पटवून द्यायचं आपलं म्हणणं. पण क्लासला गेलो की तिथं म्हणायचे तुमचं नॉलेज कमी पडतंय, तुम्ही असं समजावणीच्या सुरात बोलताय, हे करताय ते करताय. आता म्हणलं माझी ही बोलण्याची डब आहे, थोडीशी ग्रामीण आहे, थोडंसं समजावणीच्या सुरात असेल तुम्हाला वाटत असलं आहे, पण ते बदलणार कसे. आता ह्या गोष्टी एका महिन्यात बदलत नाही. मग ते तेवढं झालं. त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी फिरलो. परत सतीश पाटील सर म्हणून होते, त्यांच्याकडे इंटरव्ह्यूला गेलो. काय करायचं तिथनं ड्रेसिंग सेन्स पासून सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, काय करायचं, बोलायचं कसं. त्यांनी मला पण कॉन्फिडन्स दिला की तू करू शकतो. ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूची तयारी चालू होती. सेकंड की आली. सेकंड की म्हणजे कसं असतं MPSC, पहिल्यांदा पेपर दिल्यानंतर पहिल्यांदा एक उत्तर तालिका येते, त्यानुसार काही मार्क असते, त्याच्या आक्षेप घेऊन दुसरी उत्तर तालिका येते, त्यात मार्क कमी जास्त होते.
मग दुसऱ्या कीनं माझे जवळजवळ 16 मार्क कमी झाले. मग त्यावेळी अशी परिस्थिती झाली की म्हणलं आता एवढा अभ्यास करून आणि एवढे मार्क असून परत नाही तहसीलदार व्हायचं का. मग आणि तेवढे मार्क असल्यावर अशी परिस्थिती असते की लिस्टमधनं परत बाहेर पडतोय काय. म्हणलं आता तर अभ्यास करायची परत परिस्थिती नाही. तरी पण इंटरव्ह्यूचा अभ्यास एक व्यवस्थित चालू ठेवला. वेगवेगळे IAS अधिकारी, IPS, तहसीलदार ह्यांना भेटणं चालू ठेवलं. म्हणजे आपलं चुकतंय कुठं, इम्प्रूव्हमेंट कुठं करता येईल ह्या गोष्टी केल्या. इंटरव्ह्यूसाठी जे जे लागतंय ते केलं. आता मला आठवतंय सतीश पाटील सरांचं इंटरव्ह्यूवर लेक्चर होतं. त्यांनी मला सांगितलं की ड्रेस कोड विषयी त्यांचं लेक्चर होतं. मग साधारणतः कसं इंटरव्ह्यूला मी आज जे कपडे घातलेत, पांढरा शर्ट आणि निळी पॅन्ट हा साधारणतः पोशाख केला जातो आणि मुली साडी घालतात जनरल. मी त्या दिवशी ठरवलं की ऑफबीट जरा पोशाख करायचा, म्हणजे जे घालत नाही कोणी त्या पद्धतीचे कपडे घालायचे. मग त्यांनी 2-3 ऑप्शन दिले होते. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की पिंक कलरचा शर्ट आणि ब्राऊन पॅन्ट जर घातली, ते कुणी करत नाही ड्रेसिंग, ते केलं तर पॅनलच्या तुमच्याकडनं अपेक्षा वाढतात आणि अपेक्षा वाढले की बोलावं पण तसं लागतं. नाहीतर तुम्ही उगाच कपडे घालून जाणार वेगळी आणि एखादा प्रश्न विचारले काहीच येणार नाही, तसं जमत नाही. इंटरव्ह्यूचा दिवस आला. मग इंटरव्ह्यूचा दिवस म्हणजे एवढा महत्त्वाचा असतो की ते 4-5 मार्क तुम्ही उपजिल्हाधिकारी होणार का, तहसीलदार होणार का, क्लास 2 होणार का, लिस्टमधनं बाहेर पडणार इथपर्यंत असतं. मग त्या दिवशी गेलो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. मग आता पॅनल आमच्या वेळी 2 होते, एक गवई सरांचा, एक मेश्राम सरांचा. मेश्राम सरांचा पॅनल कडक स्ट्रिक्ट समजला जातो, हे मार्क तितकी येत नाहीत असं मी पोरांचं म्हणणं होतं. मी पण मागच्या वर्षी त्यांच्याकडेच इंटरव्ह्यू दिला होता. ठीक आहे म्हणलं, मी गेलो, डॉक्युमेंट चेक केले. मग त्या मॅडम होत्या डॉक्युमेंट चेक करायला. मॅडम म्हणलं पॅनल कुठला आहे. मॅडम हसल्या. म्हणलं मेश्राम सरांचा पॅनल दिसतोय. ठीक आहे म्हणलं, चांगला परफॉर्मन्स देऊ. चांगला परफॉर्मन्स दिल्यावर चांगले मार्क येतील. गेलो मग तिथं. मग एंट्री केल्यापासून पॅनलला मला असं वाटलं की आपल्याविषयी ह्यांचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे, म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे का. तर मी सातत्याने त्या बायोडाटामध्ये, त्यांच्याकडे आपला बायोडाटा असतो, त्यात दिसत होतं की सातत्याने मी परीक्षा दिलेल्या आहेत, राज्यसेवाच करतोय, दुसरं काय केलेलं नाही. मग आता माझं इंजिनिअरिंग असल्यामुळे सुरुवातीचे काही प्रश्न इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे विचारले ॲप्लिकेशन बेस. त्यानंतर मग मला सामाजिक क्षेत्रात इंटरेस्ट होता, त्याच्यावर इंटरव्ह्यू आला नेमका. आता आपला पट्टा ऊस पट्टा आहे, ऊस आंदोलन होते बरोबर, मला माहित होतं त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार. मग ऊसाच्या ह्याच्यावर साधारण 10 ते 12 प्रश्न आले. त्या इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी जसं मी सांगितलं तसं साखर आयुक्त होते, त्यांना भेटलो होतो, शेखर गायकवाड सर. असे ऊसावर भरपूर तयारी केली होती. त्यानंतर शेतकरी संघटनेशी पण माझा काही संबंध होता. तिथले कार्यकर्ते असायचे, तिथं आमच्या बैठका व्हायच्या, त्यांची मतं कळायची काय आहे काय नाही, साखरेचा प्रश्न काय, ऊसाचं काय, त्यात शेतकऱ्यांचा काय प्रश्न आहे, ऊस तोडणाऱ्यांचा काय प्रश्न आहे आणि कारखानदारांचा काय, असं सगळ्या पद्धतीने अभ्यास केला होता. नेमके 10-12 प्रश्न ऊस प्रश्नावर आले, त्याच्यावर चांगलं बोलता आलं. परत काही सोशल अँगलने आले, त्याच्यावर चांगलं बोललो. त्यावेळी कळलं की आपल्याला मार्क तर चांगले पडतील. मग हे सगळं झालं. 6 मार्चला इंटरव्ह्यू झाला. एक 5 एप्रिलला पुढच्या वर्षीची पूर्वपरीक्षा होती. मग त्याच्या आधी रिझल्ट लागेल हे माहीत होतं, पण त्यानंतर मध्येच ते कोरोनाचं चालू झालं. घरच्यांचे फोन यायला लागले की घरी कोरोनाचं हे ते. मग माझ्या असं डोक्यात होतं की ह्यावेळी गुलाल घेऊनच माघारी यायचं. मला माहित होतं की पोस्ट कुठली तरी भेटेलच, नायब तहसीलदार तरी आपण होणारच आहे, इंटरव्ह्यूला किती का पडू कसं हो. मग शेवटी जास्तच फोर्स झाल्यावर लॉकडाऊनच्या दिवशी लागायचं, त्या दिवशी मी घरी आलो. परत तिथनं पुढं आता रिझल्ट जो आठवड्यात लागणार तो 3 महिने लांबला गेला. मग आता घरी शेती आहे, वडील रिटायर झाले, शेती करतात. मग त्यांच्याबरोबर शेतीची कामं मी पण करायचो. मी ठरवलं होतं की ह्यावेळी नाही झालं तर आता परत पुण्याला जायचं नाही, आता शेती आणि काहीतरी साईड बाय साईड करू. त्याच्यामुळे मग शेतीतली सगळी कामं केली, जी पडेल ती कामं केली. म्हणलं उद्या जर हे करावं लागलं तर तिथं मागं नाही सरलं पाहिजे, सगळं आलं पाहिजे आपल्याला, ह्या दृष्टीने सगळं करायला चालू केलं. मग मी नोट्स वगैरे घरी घेऊन आलो होतो. येताना घरात येता जाता नोट्सकडे लक्ष जायचं. म्हणलं ह्या पास नाही झालो आणि आता जर आपण परत करणार नाही, मग या नोट्सचा उपयोग काय, आपण एवढं कष्ट करून सगळं केलंय. पण ठीक आहे म्हणलं. एकदम अशी डोलायमन परिस्थिती होती, पोस्ट मिळेल नाही मिळेल, कुठली मिळेल. आता मिळणार हे माहिती होतं, पण तरी पण मनात कुठंतरी डाऊट येतो. कारण काय झालं की मागच्या काळात 5-6 वर्ष कुठलीच पोस्ट नव्हती. माझ्या बरोबरच्यांना निदान क्लास 2 वगैरे तरी मिळाले होते. मग रिझल्टचा दिवस हळूहळू जवळ आला. रानातली काम नेहमीप्रमाणे चालूच होते. मी आणि वडील रानात होतो, ऊसात काम चालू होते. मग वडील म्हणले तुझा निकाल आहे आज, म्हणले तू काय काम करू नको, तू थांबते. मग मी मोबाईलवर चालत होतो, एकदम टेम्परेचर वाढलेलं, अशा कानातनं वाफा निघावं अशी परिस्थिती झाली होती.
मित्राचा फोन आला, मग फोनवरच त्याने सांगितलं की निकाल लागलाय म्हणलं की मी ती PDF डाउनलोड केली. 2 मिनिटं विचार करत होतो की ओपन करावं का नाही, का तर एवढी वर्ष ह्याला घातलेत आणि आता ते नाव एंटर केलं की कळणार आहे की तुम्ही इन आहे का आउट आहे. म्हणजे तुम्ही परत पुण्याला जाणार आहे सिलेक्शन होऊन, का इथंच राहणार थांबणार आहे, ती त्याच्यावर टाकणार आहे. PDF उघडली, नाव टाकलं, नावाच्या पुढं आलं डेप्युटी कलेक्टर, DYC येतं डेप्युटी कलेक्टर क्लास 1. ते आल्यावर 2 मिनिटं मला विश्वास बसना की आपण खरंच झालोय का पास. पप्पांना सांगितलं, पप्पा खुश झाले. थांबा म्हणलं, आधी मला कन्फर्म करू दे. एका दोघांना फोन केलं, मग कन्फर्म केलं की खरंच झालंय का बाबा. हा म्हणले झालंय. मित्र आहे माझा, तो पण डेप्युटी कलेक्टर झाला, मी पण झालो. मग तिथनं पुढं एवढे फोन आले की 2-3 तासात माझा फोन स्विच ऑफ झाला. फोन येऊन फोन करायची तर परिस्थितीच राहिली नाही. तुम्ही कोरोनाची परिस्थिती होती तो पण, तरी पण काय कार्यकर्ते ऐकनात मिरवणूक वगैरे झाली गावात व्हायची, ती छोटेखानी ती केली. तिथनं पुढं हारथुरे सत्कार ह्या गोष्टी. तिथनं पुढं महिनाभर मी झोपीतनं उठलो की मला सांगावं लागायचं आपण पास झालोय, आता अभ्यास संपलाय आपला. म्हणजे विश्वासच बसत नाही. तुम्ही नापासच एवढ्या वेळा झालेला असता की म्हणजे खरंच पास झालोय का नाही हे सांगावं लागायचं. दुपारी जरी थोड्या वेळ पडलो तरी. आता हे झालं माझं इथपर्यंत केलं. मी केलेल्या चुका ह्याच्यामध्ये त्या सांगतो काय. आता सगळ्यात सांगितलं तसं मी 13ला अभ्यास चालू केले आणि 16ला MPSC करायला चालू केली. तर पहिल्यांदा आपलं टार्गेट फिक्स पाहिजे की आपल्याला करायचंय काय. MPSC करायची, राज्यसेवा करायची, फोकस करा. सुरुवातीपासून तेच करा. आली रेल्वेची ॲड देऊ नका, आली ही परीक्षा देऊ नका, लगेच मी टेक्निकल पास होईल, मी हे होईल, मी स्टाफ सिलेक्शन होईल, असं कधीही होत नसतं. तुम्हाला नीट डिटर्मिनेशनने अभ्यास करावा लागतो, एक प्लॅनिंग करावं लागतं, त्यानेच ती होत असतं. त्याचबरोबर एक करा, मी दुसरं ही झाली पहिली चूक. मी आता MPSC करायला घेतल्यावर पण चूक काय केली, मला व्हायचं होतं DYSP, पण माझ्या लक्षात आलं की आपली हाईट बसा. मग म्हणलं आपल्याला महसूलमध्ये जायचं. मग व्हायचं असं की मला STI आणि असिस्टंट परीक्षा पण देऊ वाटायची नाही. मी उगाच पेपरला जाऊन बसायचो आणि नापास व्हायचो. पूर्व परीक्षा उडली की मेन्सला मग जायचा प्रश्नच नव्हता. तुम्ही हे करा की प्रत्येक परीक्षा देत राहा. त्याने होतं काय, जास्तीत जास्त रिव्हिजन होते आपल्या. ह्या बाबी एक प्राधान्याने केल्या पाहिजे. त्यानंतर ना जरा पहिल्या 2 वर्षात जेवढे आपण प्रिपरेशन चालू करतो, एनर्जी जास्त असते, सोशलाइज होण्याचं जरा टाळा. लग्न वगैरे काय समारंभ असतील तर ते लिमिटमध्ये ठेवा. आणि चौथी गोष्ट म्हणजे एक चांगली लायब्ररी लावा. घरी बसून अभ्यास करू नका. लायब्ररी असली की कॉन्सन्ट्रेशन होतं. सगळे आपल्यासारखेच अभ्यास करणारे असतात. मग त्याच्यामध्ये काही नवीन गोष्टी कळतात, काही नवीन मटेरियल आले, काही हे वाचायचे ते वाचायचे. परत आणखी बाबी मी मागच्या आठवड्यामध्ये ज्या केल्या त्या, दरवेळी नवीन पुस्तक वाचायचं नाही. आता समजा ह्यावेळी इकॉनॉमीला तुम्ही कोळंबी वाचताय, पुढच्या वेळी तेच कंटिन्यू ठेवा. देसले वाचताय तेच कंटिन्यू ठेवा. ह्यावेळी कोळंबी वाचले, दुसऱ्या वेळी देसले वाचले, परत कोणीतरी सांगितलंय मग दत्त सुंदरम घेऊन आलाय, असं करत बसू नका. एकच करा, नीट करा. मिनिमम मटेरियल, मॅक्झिमम रिव्हिजन. आणि नंतरची गोष्ट म्हणजे प्रश्नांचं रिव्हिजन भरपूर करा. म्हणजे महाग जे MPSCने विचारले, आता आपल्याला देश चालवायचा आहे, देश चालवण्यासाठी काय आहे, संविधान आहे. तसं तुम्हाला ती परीक्षा द्यायची, आपलं ती आपल्यासाठी ते प्रश्न म्हणजे गाईड ठरणार आहेत. म्हणजे परीक्षा कशी द्यायची आपल्याला, मागं काय आले, काय विचारले, हे ते एक मी करत नव्हतो. ते एक बाबी प्राधान्याने केल्या पाहिजे. परत आता एक ठराविक अभ्यास झाला की एकदम असं भावनेचा प्रश्न बनवायचा नाही MPSCला. मी असं तहसीलदार होऊन लय बदल घडवणार आहे, असं क्रांतिकारक एकदम, असं काही होत नसतं. सिस्टीम असते, त्यानुसार काम करावं लागतं. त्यात पॉझिटिव्ह गोष्टी करत राहायच्या. पण ते असं ड्रास्टिक काही होत नाही. त्याला भावनेचा प्रश्न, जीवन मरणाची अशी लढाई बिडाई काही करू नका. ही बाकीच्या परीक्षा असतात तशीच परीक्षा आहे. त्याला एवढी एवढी पुस्तकं आहेत, त्याचा असं असं पॅटर्न असतो, एवढी एवढी प्रश्नपत्रिका असते, त्या पद्धतीने त्याला जा, त्या पद्धतीने ते करायचं. त्याला जास्त भावनिक करायचं नाही. परत आपली तुलना आपल्यावरच करा. आता त्याला गेल्या वेळी एवढी मार्क पडली, मला पडली नाही, मी ह्यात हे झालो, तसं काय नाही, मला किती येतंय. परत दुसरं एक, अभ्यासक्रम ढकला, दिवस ढकलू नका. म्हणजे की बाबा आजचा दिवस गेला म्हणजे 2 महिने आली परीक्षा, उगाच 2 महिने कशी तरी काढायचं असं करू नका. एक ठराविक पुस्तकं ठरवा आणि ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. एक मायक्रो नोट्स काढा, ते सातत्याने रिव्हिजन करा. ह्या बाबी करा. बाकीच्या पण इतर गोष्टी आहेत, माझ्या बोलण्याच्या भागात माझ्या काही सुटल्या असतील. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते विचारा. आतापर्यंत तुम्ही माझं शांतपणे बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा आभार आहे. तसंच यापुढे येणाऱ्या परीक्षांसाठी सगळ्यांना शुभेच्छा. चांगला अभ्यास करा. जानेवारी, मला वाटतं 1 फेब्रुवारी वगैरे मध्ये परीक्षा होईल.
आणि मिळालेला टाइम बोनस आहे, अशा पद्धतीने वापर करा आणि अभ्यास करा. सर्वांना शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला जर प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर तुम्ही सरांना विचारू शकता. एक 5 मिनिटं विश्रांती घ्यायची का चालू ठेवायचा कार्यक्रम, कसं तुमच्या आहे, चालूच राहू द्या ना. तुम्हाला जर जे कोणाला विचारायचे असतील काय प्रश्न वगैरे, म्हणजे सरांनी कशा पद्धतीने काय केलं त्यांनी सांगितलंय, पण अजून त्या परीक्षेतले तुम्हाला येणाऱ्या काय अडचणी आहेत तर सर तुम्हाला सांगतील. बोला तुम्ही. हा सर, तुम्ही सांगितलं की म्हणजे स्टडी मटेरियल मास्क काढा. की स्टडी मटेरियल रेफर करताना कमीत कमी स्टडी मटेरियल रेफर करा. आता सपोज आपण स्टडी करताना रंजन कोळंबे किंवा किरण देसले ह्या सरांचं इकॉनॉमिक्स वगैरे बुक्स रेफर करतो. पण असं काय आहे की सर, एक जर बुक रेफर करायला गेलं आपण तर एका बुक्समध्ये आपल्याला सगळे पॉईंट्स भेटत नाही. आता आपण 2013 ते 2019 पर्यंत आपण ते सरांचे जर क्वेश्चन पेपर बघितले तर असं कोणत्याच एका मिक्समध्ये आपल्याला भेटत नाही का तो कलेक्टिव्ह डाटा. याच्यासाठी काय करायचं? सरांचं पुस्तक घेतलं तर त्यामध्ये काही पॉईंट कव्हर होत नाहीत असं लक्षात आलं तर तेवढेच पॉईंट दुसऱ्या पुस्तकातनं करा. म्हणजे अख्खी पुस्तक वाचत बसू नका. आता तुम्ही सांगितले पॉईंट कव्हर होत नाही, तुम्ही जर ते क्वेश्चन अनालिसिस वाचत असाल, एक बेसिक पुस्तक ठेवलं आणि क्वेश्चन अनालिसिसचं एक पुस्तक ठेवलं, त्यामुळे ते कव्हर होऊन जातं ना. आणि पास व्हायला आपल्याला काय 80% मार्क नाही पाहिजे, 50-60% मार्क पाहिजे, तेवढे मार्क मिळून जातात. पण एक करायचं की आता समजा कोळंबे सरांचं पुस्तक वाचताय तर ते पुस्तक परफेक्ट पाहिजे आपलं. आता एकच वाचतोय ना, ते परफेक्ट पाहिजे आणि त्याच्याबरोबर एक क्वेश्चन अनालिसिस ठेवा, तेवढ्यावर होऊन जातं. तुम्हाला वाटलंच समजा एखादा टॉपिक होत नाही, तो देसले सरांच्यातनं करा. हे असंच रेसिप्रोकेटली की तुम्ही जर देसले सरांचा आधी करत असाल तर त्या पद्धतीनं करा. म्हणजे तुम्ही जे आधी वाचायला घेतले तेच कंटिन्यू करा. आता मी सांगतोय म्हणून कोळंबे नव्याने घेऊन आला, देसले वाचताय तेच कंटिन्यू करा. सर असं नाही, आपले पेपर एप्रिलमध्ये होणार होते, नंतर परत पोस्टपोन झाले. परत 2-3 म्हणजे आय थिंक आयोगाच्या इतिहासात असं पहिल्यांदा झालं असं की नेक्स्ट डे तुमचा पेपर आहे आणि संध्याकाळी तुमचे पेपर म्हणजे पोस्टपोन झाले. मग याने थोडी मानसिकता नसते सर. थोडे मित्र किंवा अभ्यासाची जी कंटिन्युटी आहे त्यात पण गॅप पडतो. मग याच्यासाठी सर असं तुम्ही काय सजेस्ट कराल की तुम्ही असे घेऊन हे करायला पाहिजे, ते घेऊन हे करायला पाहिजे? आता कसं माणसाच्या इतिहासात साथीचे रोग फार कमी आले, त्यातलं एक आहे. त्यामुळं आपण ह्या वर्षी जगलोय ह्याच बोनस समजायचा. आणि आता ते नाही, हे सिरियसली आणि मानसिकता वगैरे. आता कसं आहे, समजा इमॅजिन करा की उद्या तुमचा पेपर होणार आहे 15 दिवसांनी, तुमचा पूर्ण अभ्यास आहे का हे एकदा चेक करा. हा, मग काय आता मग काय करायचं ह्यामध्ये. आता तुम्हाला आणखी जर वाटत असेल की माझी मराठी इंग्लिश लँग्वेज कच्ची आहे, ती पूर्ण करा. आता बघा, हे काय फक्त तुमच्या एकट्यावर झालेलं नाही, हे सगळ्यांबरोबर झाले. त्यामुळं हा टाइम बोनस मिळाला, ह्या पद्धतीने त्याचा वापर करा. तर हा क्वेश्चन पण मी आमच्या सगळ्यांच्या वतीने विचारलाय की प्रत्येकाची मानसिकता हीच झाली की आमचे पेपर कधी होतीलच का नाही, घरी जायचं. आता तुमचे तर नाही, मी त्या बाजूला असतो तर माझा पण तोच प्रश्न राहिला असता. तर त्यामध्ये कसं आहे की हेच आता बघा, हे सगळ्यांसोबतच झाले, तारीख काय आपल्या एकट्यासाठी बदलली. मग त्याच्यामुळं की हे तर सर्टन आहे की पेपर होणार आहे महिन्याने किंवा 2 महिन्याने. माझ्या तर माहितीनुसार फेब्रुवारी जास्तीत जास्त मार्चमध्ये पेपर होते. त्यामुळं आपलं मी सांगतोय काय की आपल्या ज्या गोष्टी तुम्हाला आता कच्च्या वाटतात, तुमची लँग्वेज कच्ची वाटते, आणखी काय क्वेश्चन अनालिसिस तुमचं करायचं राहिले, आणखी काय तुम्हाला वाटतंय ते करून घ्या. नोट्स काढायच्या राहिले त्या करा. पॉझिटिव्हली ह्याचा विचार करा आणि घरी ह्या काळात जास्त राहू नका. घरी राहिला तर दुसरीच कामं लागतात, अभ्यास काय होत नाही. त्यामुळे राहिलेल्या गोष्टी कव्हर करा आणि मोटिवेट करत राहायचं स्वतःला. आता त्याच्यासाठी वेगवेगळे असतात. आता कोणी व्हिडिओ बघतं, कोणी पिक्चर बघतं म्हणजे मोटिवेशनचे, कोणी पुस्तकं वाचतं. त्या पद्धतीने स्वतःला एक्सरसाइज करायची दररोज थोडीफार, त्याने पॉझिटिव्ह एनर्जी राहते. पॉझिटिव्हली टाइम वापर करा. आता हे त्याच्यावर उपाय. क्वेश्चन, आता ज्यावेळेस आपण स्टडी करतो, स्टडी असं वाटतं की आपला स्टडी झाला नाही का, आणि मग कधीतरी असं आपण बसतो आणि क्वेश्चन पेपर वगैरे पाहिजे वाटचे, तर मग कधी कधी अशी खंत वाटते की नाही आपलं हे शिकलं ते शिकलं. पण आपण केलेलं असतं सर, कंटिन्यू केलेलं असतं. 2-4 वेळेस पुस्तक पण झाले असतात वाचून, पण नेहमी एक आली तर त्या टायमाला थोडं प्रॉब्लेम वाटतं. तर मग माझं असं प्रश्न की त्या टायमाला आपण स्टडीत फोकस करायचा तर जो आपला ग्रुप आहे, ग्रुप तर छान आहे आमचा, मग त्या ग्रुप बरोबर डिस्कशन करायचं तर फक्त स्टडीवरच फोकस करायचं.
आता ग्रुप डिस्कशन आहे ना, एक परीक्षेच्या एक थोडा दिवस आधी बंद केलं पाहिजे असं म्हणणं आहे माझं. एक 10-15 दिवस तरी आधी आपलं फोकस केलं पाहिजे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन राहतं आणि मन लागून राहतं. आता तरी पण MPSC मध्ये एक आहे की त्या गाडीपाशी मला पोचायचंय, मी आज सरळ गेलो, तुम्ही इकडनं पण जाऊ शकता. म्हणजे MPSC ला असं काय फिक्स फॉर्म्युला नाही, मी केलंय म्हणून तुम्ही करा म्हणून तुम्ही पास होता. प्रत्येकाला सापडलेला मार्ग वेगळाच. स्टडी ग्रुपचं मी तर कधी काही केलं नव्हतं, पण मला असं वाटतं की 10-15 दिवस आयसोलेट राहायला पाहिजे, पेपरच्या आधी वेगळं राहायला पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणताय की आयत्या टायमिंगला पळापळ होती, हे वाचले का ते राहिले, मग हेच मी सांगत होतो की एक तर तुम्ही पुस्तकात आहे तिथं अंडरलाईन करा जेणेकरून परत कळल, नाहीतर स्वतःच्या नोट्स काढा. नोट्स काढला की आपल्याला आवाक येऊन जातो रिव्हिजनचा. आणि परीक्षेच्या आधी ठरवा की तुम्ही पुस्तकं कधीपर्यंत वाचणार आहे. 1 महिनाभर आधी, 20 दिवस आधी तुम्हाला जिथनं रिव्हिजन पॉसिबल आहे तिथनं कंटिन्यू पुस्तक वाचत राहू नका. परत होतं हे की परीक्षा जवळ आली, समजा नवीन काहीतरी मार्केटमध्ये येतं, ह्या सरांच्या ह्या नोट्स भारी आलेल्या आहेत रिव्हिजनसाठी, असलं काही नसतं. ते नोट्स आपल्यासाठी असतात. आपण जे मटेरियल रेफर केले तेच करायचंय, नवीन काही करू नका. सर आपण म्हणणार आहोत की मी फास्ट ट्रॅक बॅच जवळ धरा, जवळ. फास्ट ट्रॅक बॅच केली, तर सर आपल्या याच्यामध्ये त्या फास्ट ट्रॅक बॅचचं किती महत्त्व आहे आणि त्याला म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून केलं पाहिजे आणि कोणत्या वेळी केलं पाहिजे? आता झालं चुकलं हे मला समजत नव्हतं, त्यामुळे मी ती बॅच जॉईन केलेली. 1 महिना 1.5 महिना ती बॅच होती, म्हणजे असं माझे फुल क्लास नव्हता. पण त्या बॅचचं महत्त्व म्हणजे एकतर झालं काय, माझ्या चुका मला कळल्या प्राधान्यानं, आणि त्यांच्या टेस्ट सिरीज होत्या. परत लेक्चर ॲजच नव्हते, पण एक गाईड करायचे की तुम्हाला वाचायचं काय काय नाही वाचायचं. जे शिकवायचे ते स्वतः DYSP होते, त्यामुळे मी तिथं गेलो होतो आणि त्याचा मला चांगला फायदा झाला. आणि शॉर्ट नोट्सबद्दल काय? नोट्स ह्या स्वतःच्या काढायच्या नेहमी. शॉर्ट नोट्स कशा की आता समजा तुम्ही नोट्स काढताय, आता पर्वत हा टॉपिक आहे, पर्वतांचे आता नोट्स काढताय, त्यात ही लिहायची गरज नाही ना. पर्वतांचे 5 प्रकार असतात. पर्वत लिहान खाली 5 बाण मारा आणि त्याचं प्रकाराची नावं लिहा, त्याची खाली वैशिष्ट्य लिहा. तुम्ही जर समजा 10 पान आहेत पुस्तकात आणि त्याच्या जर नोट्स तुमच्या 5 पानाच्या व्हायला लागल्या तर त्या नोट्सला अर्थ राहत नाही. 10 पानाचं 1 पान झालं तर त्या नोट्सला नोट्स म्हणता येईल, अदरवाईज ते काही कामाचं नाही. पण सर माझा क्वेश्चन असा आहे की मेन्ससाठी जे एसे आहे, त्या एसे बद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा असला पाहिजे, आपण कसं लिहिलं पाहिजे, आपल्यातून काय अपेक्षित असतं आयोगाला, हा क्वेश्चन आहे मला. तुम्ही मेन्स दिली का एसेचं? एसेला UPSC साठी जो एसे असतो आणि MPSC ला त्यात पूर्णपणे फरक आहे. UPSC ला एक इन्फॉर्मेटिव्ह टाईप एसे लागतो, म्हणजे माहिती, आणि MPSC ला कसं आहे, हा लिटरेचरचा पेपर आहे, मराठी लिटरेचरचा, म्हणजे साहित्य टाईप त्याचं पाहिजे. आता ज्यांनी MA वगैरे केले, BA, त्यांना त्यातलं ते साहित्य आणि नॉर्मल हे त्यातल्या भाषेतला फरक कळतो. मग ह्याच्यामध्ये आयोगाला तुमच्याकडनं अलंकारिक भाषा, शुद्ध लेखन, अशा बारीक बारीक गोष्टी अपेक्षित आहेत. आता समजा आतंकवादावर जर काही निबंध आला तर आपण फॅक्ट देऊन तिथं उपयोग नाही. 2013ला एवढे ब्लास्ट झालते आणि असं हे ते. तुम्ही आतंकवाद मानवतेला कसा घातक आहे हे त्यात लिहिलं पाहिजे. त्यामध्ये पोएटिक साहित्यिक भाषा आली पाहिजे, त्यात कोट्स आले पाहिजे, त्यात शुद्ध लेखन पाहिजे, शब्दांचं स्पेसिंग पाहिजे, अक्षर चांगलं पाहिजे, ह्या गोष्टी. त्यामध्ये आणखी तुम्हाला बघायचं असेल तर महाग ज्या मुलांना चांगले मार्क पडलेत एसेमध्ये त्यांचे पेपर्स मिळतात, असतील पण कदाचित तुमच्याकडे, ते बघा त्यांना काय जास्त मार्क देतात, त्यामुळे आपल्याला लक्ष देतं. पण सांगण्याचं हेच की एसेच्या बाबतीत एक लिटरेचरचा व्ह्यू पाहिजे त्याला, त्यामध्ये कोट्स पाहिजे, शुद्ध लेखन, अक्षर चांगलं पाहिजे, एवढ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे फ्लो मेंटेन झाला पाहिजे, की एक पॅराग्राफ तुम्ही लिहिलाय आणि दुसऱ्या पॅराग्राफमध्ये कळतच नाही मागच्याचा पुढच्यात संबंध काय, असं नाही झालं पाहिजे. ह्या गोष्टी चांगलं. तर समजा आता 12 तर भरपूर मराठीचे शिक्षक आहेत, शिक्षकांकडे चेक करायला लिहून द्यायचं आपण एसे लिहून मराठीचा इंग्लिशचा, मग आपले छोटे छोटे चुका असतात ते कळत नाहीत. आता परीक्षा त्याला पहिली वेलांटी का दुसरी ओघात आपण लिहून जातो, ह्या बाबींमुळे मार्क काढतात. मग तुम्ही जर सातत्यानं आता शिक्षकांकडे चेक करायला दिलं मराठी एसे लिहून तर तुम्हाला कळेल की चूक कुठं होती. प्रॅक्टिस हा त्याचा उपाय. तर तुम्ही GS बद्दल सांगितलं, पण CSAT बद्दल काय सांगाल की जर आपण CSATचा डेली स्टडी करणं गरजेचं आहे आता, की एक्झामच्या अगोदर 1 ते 2 महिने तुम्ही पॅसेज सॉल्व केले तर? हे बघा, आता CSATचा असेल किंवा मराठी इंग्लिश लिखाणाचा असेल किंवा ग्रामरचा असेल, ते 1-2 महिन्यात हे विषय होत नाहीत, किंवा मुलाखतीची पण तयारी आहे.
हे रोज करण्याच्या गोष्टी आहेत. आता सीसॅटमध्ये काय पॅसेजेस आहेत, गणित आहेत, ह्या रोज प्रॅक्टिस झाल्या पाहिजे. मग प्रॅक्टिसला ह्याला स्टँडर्ड काय आहे, आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न 2012 पासून आपल्याकडे पॅसेजेस अवेलेबल आहेत, गणित अवेलेबल आहेत. तर त्यावर तुम्ही काम करा. एखादा समजा 2013चं तुम्ही पॅसेज 2 सोडवायला घेतले, 2च पॅसेज सोडवा. किती वेळ लागू द्या, वेळेचं बंधन ठेवू नका. फक्त ते आपण सोडवलेली उत्तरं आणि आयोगाची उत्तरं आणि आपला आणि आयोगाचा थिंकिंग पॅटर्न म्हणजे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे का कशी आहे ह्याच्यावर चेक करा आणि तिथनं पुढं मग प्रॅक्टिस करत जा. आणि मटेरियल निवडताना फार कॉशियस राहा. क्लासचे जे येतात बुकलेट हे पॅसेज त्याच्यावर जास्त भर न देता एखादं सोडवलं तर चालतंय, पण ते कधी हे आयोगाचे मागचे सगळे बघून झाल्यानंतर त्या पॅटर्नची प्रॅक्टिस करा हे पॅसेजसाठी. आणि गणितासाठी आता समजा पाईप्स अँड सिस्टमचा नळाचा प्रश्न आहे समजा, तर त्यामध्ये एक त्याची थेअरी करायची आधी त्या गणिताची, ते लॉजिक काय आहे त्याच्या मागे, त्याच्यानंतर त्याच्यावरचे प्रॉब्लेम प्रॅक्टिस करायचे. अशा पद्धतीने त्याला ते म्हणजे मेन आता मी टीवायला आहे तर स्टार्टिंगच आता सध्या अभ्यास कसा केला पाहिजे पहिल्यापासूनच, म्हणजे अगोदर प्रीचा अभ्यास करता करता मेन्सचा पण केला पाहिजे का, अगोदर प्रीच कंप्लीट केली पाहिजे, एक बुक्स म्हणजे घेतलं तर सगळंच रीड केलं पाहिजे का, त्याच्यातलं अगोदर प्रीचेच पॉईंट केले पाहिजे, म्हणजे स्टार्टिंग कसा अभ्यास करायचा हिस्सा आता टीवायला आहे. त्यामुळे प्री आणि मेन्स असं डिफरन्शिएट करू नका. प्रीला मेन्सला बऱ्यापैकी पुस्तक कॉमनच आहे, पण मेन्सचं सुद्धा तुम्ही वाचून घ्या आधी. तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, अजून वर्षभर आहे मला वाटते. काही वर्ष फॉर्म भरला म्हणजे SY भरला होता पण तीच पेपर नाही झाले. आता हे काय एकाच अटेम्प्टमध्ये क्लिअर होईल असं काही नसतं, तसा दृष्टिकोन पण ठेवायला नाही. तुम्ही पण मेन्स करून घ्या. मेन्स आणि प्री पॅरलली अभ्यास चालू ठेवा, त्यात असं डिफरन्शिएट करू नका. आणि जास्तीत जास्त कॉमन होतील पुस्तकं अशीच वापरा. आणि अभ्यासाला मी 2 प्री दिले राज्यसेवेच्या PSIचा फिजिकलला पण आता फॉरेस्ट सर्व्हिस सेंटर दिला आहे. तर राज्यसेवेच्या मेन्सची तयारी करतो, पण HR आणि HRDसाठी ॲक्च्युली काय करावं, अजून मी वाचलेलंच नाही. मेन्स दिली का राज्यसेवेची? मेन्स नाही दिली अजून. बरं, स्पेशली HR आणि HRD काय वाचताय सध्या विचारायचं? सध्या IP सरांचं बुक वाचतंय, तेवढंच आहे माझ्याकडे. कोळंबे सरांचं पुस्तक वापरा. IPC सरांचं ते बेस्ट आहे. त्यातलं एक करायचं टॉपिक केला, समजा बालकांवरचा टॉपिक आहे तर त्याच्यावरचेच चाइल्डवरचे जे मागे प्रश्न आले त्याची प्रॅक्टिस करायची. आणि ते फॅक्ट्स मिळतील ह्याच्यासाठी नाही. त्याच्याने काय होतं, तुमचं कॉम्प्रिहेन्शन सुधारतं, म्हणजे आकलन क्षमता आणि त्याचा पॅसेजला फायदा होतो. पोचलेला आहात आणि या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करत आहात, परंतु मी या ठिकाणी पालकाच्या भूमिकेमधून बसलेलो आहे. आपण बघतोय सध्याच्या कालखंडामध्ये या गेल्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर अखंड महाराष्ट्रामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ही MPSC UPSCची चळवळ फोफवलेली आहे. अगदी सुरुवातीच्या आपण जर पाहिलं की 2005 सालाच्या अगोदरची फक्त शहरी भागातीलच मुलं या क्षेत्रामध्ये कुठेतरी पुढे जाताना आपल्याला दिसत होतं, परंतु आत्ता ग्रामीण भागातील घराघरामध्ये हे MPSC UPSCचं हे क्षेत्र पोहोचलेलं आहे. तुमचा थक्क करणारा प्रवास जवळजवळ 6 वर्ष तुम्ही सुरुवातीच्या कालखंडामध्ये कुठलेही ध्येय समोर नसताना म्हणजे 10वीपर्यंत तुमचा प्रवास, त्याच्यानंतर तुम्ही लातूरला गेला, त्या ठिकाणी काही झालं, त्याच्यानंतर CET मध्ये तुम्ही पुढे गेलात, काय ते इंजिनिअरिंग केलं आपण, आणि त्याच्यानंतर सुद्धा कुठेतरी बिझनेस करावा, कुठेतरी जॉब करावा, असा खूप थक्क करणारा प्रवास. म्हणजे आमच्यासारख्यांना ते सगळं ऐकून आश्चर्य वाटलं. तर आता जे काही पालक म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत की काही मुलांच्या आता मनामध्ये खूप प्रयत्न करतात मुलं आणि डिप्रेशनमध्ये जातात, तर त्या मुलांसाठी तुम्ही काय सांगताल की खूप अभ्यास केला आणि ह्या स्पर्धेतून बाहेर पडले, म्हणजे त्यांच्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आलेली आहे या दृष्टीने पालकांसाठी आणि त्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय संदेश द्याल की कशा पद्धतीने त्यांनी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या मर्यादा ओळखून कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे? आहे महत्त्वाचा प्रश्न विचारला. हे खरं तर पोस्ट मिळवणं म्हणजे काय आयुष्य नाही. म्हणजे हे मी आता डेप्युटी कलेक्टर झालो म्हणजे लय भारी अशाचं काही नसतं. तुम्ही उद्योग करून तुम्ही कुठल्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून तेवढंच देशाच्या प्रगतीमध्ये योगदान करू शकता, स्वतःचं पण चांगलं जीवन जगू शकता. हे पोस्ट म्हणजे सर्वस्व नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्यायची. डिप्रेशन करताना हे आधी घरच्यांना सांगायचे की मी सांगितलं होतं वैयक्तिक की असंही होईल की माझे 4 वर्ष जातील आणि मोकळ्या हाताने परत येईल, त्यावेळी माझ्या बरोबरचे पोरं पुढे गेले असतील आणि माझ्याकडे काही नसेल, हे जेलाची तयारी आहे का तुमची?
म्हणजे ह्याला जशी पॉझिटिव्ह बाजू आहे की मी स्टेजच्या ह्या बाजूला उभा आहे, तशी तिकडं बसून तिकडंच राहणारी पण संख्या भरपूर आहे, हे खरं आहे. पण ते एक पॉझिटिव्हली घ्यायचं होतं. काय की ह्या क्षेत्रात आपण अभ्यास करत असताना वेगवेगळे विषय वाचले जातात, वेगवेगळ्या विषयांचं नॉलेज भेटतं. आता आज माझ्याबरोबर हे फील्ड सोडून गेलेले कितीतरी मित्र आहेत की त्यांच्याकडे पोस्ट नाही, पण त्यांनी बिझनेस चालू करून जे आधी ते बिझनेस होते त्यांना अगदी 1-2 वर्षात ओव्हरटेक केलेलं, म्हणजे चौकस बुद्धी तयार होती, सगळीकडे चांगलं नॉलेज मिळतं. पण सर म्हणले तर तुम्ही म्हणला तसं की खचून जायचं नाही ह्याने, म्हणजे नाही झालं तर काय दुसरं काहीतरी करायचं, मनाची तेवढी पण तयारी ठेवायची. तर माझ्या वैयक्तिक बोलायचं झालं तर मला घरच्यांनी एवढं फ्रीडम दिलं तर तुला काय करायचं, तर मी अक्षरशः ह्यावेळी शेती 10-12 एकर होती, म्हणलं शेती करायची आणि त्याच्याबरोबर काहीतरी साईड बाय साईड बिझनेस करता येईल असं माझ्या डोक्यात होतं. आता बिझनेस करता येईल म्हणजे घरंदाज बिझनेस आहे, घरात पिढ्यानपिढ्या असंही काय नाही, पण तेवढं स्वतःत कॉन्फिडन्स पाहिजे हे. आणि पालकांनी हे करायचं की मुलाला फ्रीडम द्यायचं, ते अवास्तव अपेक्षा ठेवायचं नाही. म्हणजे आता होतं तसं, पण MPSC करायला लागलाय म्हणजे माझा पोरगा लगेच DYSP DC उपजिल्हाधिकारी होणार असं काही नसतं. निघणाऱ्या जागा दरवर्षीच्या फार कमी असतात. एक प्रामाणिक प्रयत्न करायचे, पण एक लक्षात घ्यायचं की एक 2 किंवा 3 अटेम्प्ट मध्ये जर आपली कुठली पूर्वपरीक्षा निघाली नाही तर नक्की वेगळा विचार केला पाहिजे. मग उगं त्याला मग 5 वर्ष करतोय पूर्वपरीक्षाच निघाना, त्याला काही उपयोग नाही. निदान आपण ते जवळनं तरी आता समजा 1-2 पूर्वपरीक्षा दिलेत निघालेले नाहीत, तर थोडं तरी अंतर असावं. आपले पडलेले मार्क लागलेलं कट ऑफ लागला 170, मला मार्क 130, मला नाही ना ते कव्हर होणार. ह्या गोष्टींचा पण आपण हे केलं पाहिजे. आणि दुसरं असं की सगळ्यांनीच अधिकारी व्हावं असं काही नाही, प्रत्येकाच्या क्षेत्रात करण्यासारखं भरपूर आहे आणि नोकरीच मिळावी असं काय नाही. बिझनेसमध्ये पण करण्यासारख्या भरपूर गोष्टी ठेवा बी ठेवा. आणि एक करा की एक्सरसाइज चालू ठेवा स्वतःची, त्याच्यानं पॉझिटिव्हिटी राहते. प्रत्येक डिप्रेशनमध्ये जाऊ नका काही झालं तरी. नेहमी प्लॅन बी तयार ठेवा असं मी नाही म्हणणार, पण नाही झालं तर काय, म्हणजे मी काय करणार आहे ह्याचा विचार आधी करून ठेवायचा. पण हे करत असताना काही ते करताच येईल की असं नाही ॲक्टिव्ह ठेवायचं. अभ्यासाला पण 100% द्यायचे. आता ह्यावेळी मी सोडायचं का ठरवलं होतं की तर ह्या अटेम्प्टला मला माहित होतं की मी 100% दिलेत ह्यावेळी, म्हणजे अभ्यासाला मी पुरेपूर कष्ट करून झालंय. आणि मग ठीक आहे, समजा आपण प्रयत्न करून पण नाही झालं तर ठीक आहे, म्हणजे एवढं काही त्यात वाटण्यासारखं नाही. तर ह्या गोष्टी प्राधान्याने टाळायच्या, डिप्रेशनमध्ये जायचं नाही, पालकांनी अवस्था अपेक्षा ठेवायची नाही, हे सोडून दुसरं पण करायची तयारी ठेवायची. अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्या शंकांचं निरसन सुद्धा केलेलं आहे. या ठिकाणी हरीश सरांनी अतिशय समर्पक आणि चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने पाहिजे आणि कशा पद्धतीने यश मिळवू शकता याच्यावर उत्कृष्ट असं मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. आणि ह्याचा नक्कीच तुमच्या यशामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये हरीश सरांसारखंच प्रशासकीय क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिळवसाल आणि एक स्वतःच्या नावाचा कार्याचा देशाच्या विकासासाठी एक ठसा उमटवसाल, हीच ट्रिक्स अभ्यासिकेच्या वतीने मी सुद्धा तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी कार्यक्रम आपला संपला असं